ट्रेक म्हटलं की हमखास सर्वांची पावलं मुंबई बाहेर पडतात, लांब कुठेतरी कोकणात किंवा गावापाशी रानावनात। पण मुंबईतच राहून तुम्हाला हा अनुभव मिळाला तर असंच मुंबईतलं ट्रेकिंग डेस्टिनेशन तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। चला तर मग जाऊयात मुंबईतलं ट्रेकिंग डेस्टिनेशन बघायला। मुंबईत पर्यटनाची ठिकाणं म्हटलं तर आपल्यासमोर जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, राणीचा बाग, नॅशनल पार्क अशी ठिकाणं येतात। सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते। मात्र ट्रेक करायचा म्हटलं तर कोकण, नाशिक, कर्जत, कसारा आणि गड किल्ले पर्यटकांच्या समोर येतात। मात्र हाच अनुभव तुम्हाला मुंबईत अनुभवता आला तर? होय, बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये समुद्र सपाटीपासून 1,500 फूट उंचीवर ट्रेकिंग पॉइंट आहे। जांभूळमाळ कडा असं या ट्रेकिंग पॉइंटचं नाव। बोरिवलीतलं सर्वात महत्त्वाचं जे पर्यटकांचं ठिकाण म्हणलं जात असेल तर नॅशनल पार्कची ओळख आहे आणि त्याच नॅशनल पार्कमध्ये जे तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं नाही आहेत अशाच तुम्हाला मुंबईचा हायेस्ट पॉईंटपर्यंत आम्ही आज घेऊन जाणार आहोत। मात्र ह्याच हायेस्ट पॉईंटसाठी जाण्यासाठी आपल्याबरोबर काही मंडळी आहेत आणि आपण देखील जाऊयात की ते हायेस्ट पॉईंट कसं आहे आणि कशा प्रकारचं ते हायेस्ट पॉईंट आहे। समुद्र सपाटीपासून 1,500 फूट उंचीवरची हा ग्रुप निसर्गाचा अनुभव आणि ट्रेक करण्यासाठी जांभूळमाळ कडा इथं आलाय। मुंबईत राहून सुद्धा हाकेच्या अंतरावर असलेलं हे जांभूळमाळ जे हायेस्ट पॉईंट आहे मुंबईचा, हा फार कमी लोकांना माहिती आहे। म्हणजेच नॅशनल पार्कची कानेरी केव्स किंवा नॅशनल पार्क माहिती आहे, परंतु हायेस्ट पॉईंट खूप कमी लोकांना माहिती आहे। फार छान, एकदम ॲटमॉस्फिअर फार छान आहे। आमच्या मुलांसहित आम्ही फॅमिलीसहित आलो आहे एक एन्जॉय करण्यासाठी। धबधबे फार छान आहेत, एकंदरीत नॅचरल फार छान आहे, मजा आली। जांभूळमाळ कड्यावर जाण्यासाठी जंगलात वाहणाऱ्या नद्या, धबधबा आणि कडेकपाऱ्यातून रस्ता काढत जावं लागतं। या जंगलातून प्रवास करताना औषधी वनस्पती तसंच निसर्गाची बहुमोल माहिती मिळते। तुम्ही जर जंगलात फिरायला जाता तर छोटे छोटे इन्सेक्ट्स आहेत, बर्ड्स आहेत, वेगवेगळ्या आता मॉन्सूनमध्ये मॉन्सून फ्लोरा इतका सुंदर आलेला आहे, वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स आहेत, ते फ्लावर्स वगैरे इतके सुंदर आहेत बघायला आणि त्या स्पीशीज तुम्हाला फक्त मॉन्सूनमध्ये बघायला येतात। बोरिवली नॅशनल पार्कमध्ये कान्हेरी गुफा, टायगर सफारी आणि वनराणीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना जांभूळमाळ कड्याबद्दल तितकीशी माहिती नसते। मुंबईसारख्या शहरात अशा धुक्यातून चालण्याचं एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते आणि असं मुंबईसारख्या शहरात असं आहे हा पॉईंट तर बिलीव्ह नाही होत आहे आणि खूप ऑसम क्लायमेट आहे। मुंबईमध्ये धावपळीच्या आयुष्यात निसर्ग आणि ट्रेकिंगचा अनुभव घेणं सुखद धक्काच असतो। गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।